अध्यक्ष महाराज, या बाबतीमध्ये त्याचं क्षेत्र नसताना, बॅरल लँड असताना नदी पात्रामधलं क्षेत्र दाखवलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे। आपली एक पीक विमा भरण्याची एक पद्धत आहे। तुमच्याकडे 7-12 वर जमिनी एक क्षेत्र दिसतंय तर पीक विमा भरता येतो। कुठल्या पिकाचा भरायचा आहे त्या 7-12 वरती त्या वर्षी खरीप, रब्बी आणि आंबा बहार फळ पिकाचा वेगळा त्याच्यात आपण टाकलं की त्या पद्धतीने विमा भरता येतो। आता तो विमा मिळण्याच्या संदर्भामध्ये मिळाल्यानंतर प्रत्यक्ष अशा ज्या वेळेस अडचणी समोर येतात, तपासणी केली जाते, त्यानंतर त्याला विमा मिळत नाही। आता त्यांनी असा विमा का भरला? त्याच्या 7-12 वर जमीन आहे। आता क्षेत्र लागवड केली का नाही? तर नाही केली। आता अशा पद्धतीचा अशा शेतकऱ्याला आपण कारवाई करा असं म्हणताय तर स्वाभाविक आहे अध्यक्ष महाराज, त्यांनी क्षेत्रावरती लागवड दाखवली, पीक विमा भरला, या बाबतीत अशी काही कारवाई आता या ठिकाणी होऊ शकत नाही। पण एवढं निश्चित आहे की या ठिकाणी ज्या 6000 शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांच्या बाबतीत 77 शेतकरी, त्याच्यातल्या 39 शेतकऱ्यांना यामुळे न्याय मिळालेला आहे आणि उर्वरित आता न्याय मिळू शकेल असं वाटत नाही। अध्यक्ष, प्रश्न उत्तराचा तास संपले। अध्यक्ष महाराज, भास्करराव जाधव साहेबांचे अध्यक्ष महाराज, त्यांनी 2 मुद्दे उपस्थित केले की एकूण तासांच्या बाबतीत कोकण आणि इतर भागामध्ये तर ते समान करण्याच्या बाबतीत सरकार विचाराधीन आहे आणि जे धुक्यामुळे आणि इतर कारणामुळे आंबाचं पीक गळतं ढगाळ वातावरणामुळे, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा बैठक लावू। त्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज मी सांगतो, त्या बाबतीमध्ये सुद्धा पीक विमा कंपनीला कळवलं जाईल की या ढगाळ वातावरणामुळे जर पिकांचं नुकसान झालं असेल तर ते सुद्धा ट्रिगर म्हणून घेण्याच्या बाबतीत विचार केला जाईल।